उन्मेष पाटील आणि करण पवार जे लोकसभेला आपल्यावर आले ते सध्या कुठे दिसत नाही, आत्ताच आहेत, कुठे आहेत? हा, आता माझ्या बरोबरच आहेत ते, पाठीमागच्या गाडीत आहेत. करण पवार आहेत, ते लोकसभेचे संघटक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी. उन्मेष पवार हे अनेकदा आमच्याबरोबर कामासाठी असतात आणि त्यांच्यावर सुद्धा लवकर जबाबदारी सोपवली जाईल पक्ष संघटनेची. फक्त ती कोणत्या प्रकारची सोपवावी या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत. आणि प्रोजेक्ट ब्रेक मिळाला सूर्यदादांची भेट घेतली, काय चर्चा आली? ती चर्चा काय झाली हे सांगणं हे कोणाच्या सोयीचं नाहीये. त्यांची मदत घेतली जाणार या निवडणुकांमध्ये. बघा, सुरेश दादा आता सक्रिय राजकारणात नाहीत, पण या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आजही त्यांचा इकडल्या राजकारणावरती पगडा आहे. त्यांना मानणारा फार मोठा वर्ग सुरेश दादांचा आहे आणि ते या क्षणी तसे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे एक ज्येष्ठ नेते म्हणून इथे आल्यावर त्यांना भेटणं, त्यांच्याशी डायलॉग करणं, हे मला असं वाटतं की हा एक कर्टसीचा एक भाग आहे. बाळासाहेब थोरात म्हणतात की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्रित निवडणुकांना सांभाळतो. नक्कीच अजूनही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये उभी आहे, काम करते आणि राज्यातल्या 27 महानगरपालिकांमध्ये निवडणुका लढायच्या. कुठे काँग्रेसची ताकद आहे, कुठे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे, बऱ्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. अशा वेळेला आम्ही एकत्र येऊन लढलो तर एक मोठं आव्हान आम्ही उभं करू शकतो. दोन्ही पवार एकत्र येण्यावर शरद पवार बोलले आज मला माहिती सांगता नाही येणार. आणि बरोबर आहे की ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत या हवेत आहेत. जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ते जातात. यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेब या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवार साहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटतं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.